हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर 5 एक्सपान्शन फॉर्म्युले पाहत आहोत. त्यापैकी प्रॅक्टिस सेट 5.1 आपण या अगोदर कव्हर केलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला पहा, एक्सपान्शन फॉर्म्युली ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. या अगोदरचं कोणतं पाहिलं आपण? एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी यांची मल्टिप्लिकेशन होती. एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला? एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. आठवतं का फॉर्म्युला? मी लर्न करायला सांगितलं होता, तुम्ही हा सुद्धा लर्न करायचा आहे. आता हा जो नवीन शिकतोय आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबवाला, तो सुद्धा आपण लर्न करणार आहोत. ओके, चला हा फॉर्म्युला येतो कसा इथपर्यंत सुरुवात करायची आपल्याला. ओके, मग चला काय ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब कसा बनवला फॉर्म्युला? तर पहा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबला आपण ए प्लस बी इंटू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो का? सहज लिहू शकतो. पहा आता ए प्लस बी तसा ठेवतोय आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण काय आहे? पहा तुम्ही सातवीमध्ये शिकलेला फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता ए प्लस बीने त्याला मल्टिप्लाय करूयात. एने केलं मल्टिप्लाय तर काय होईल? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि प्लस बीने केलं तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग काय होईल? एने मल्टिप्लाय केल्यानंतर आणखी एने मल्टिप्लाय तर त्याला ए क्यूब, ए स्क्वेअर इंटू ए क्यूब. आता ए इंटू 2ab किती होतील? प्लस 2a स्क्वेअर बी. आता ए इंटू बी स्क्वेअर काय होईल? ए बी स्क्वेअर प्लस आता बीने मल्टिप्लाय केलं बी ए स्क्वेअर झाला. बी ए स्क्वेअर झाला त्याला आपण ए स्क्वेअर बी लिहूयात. ए स्क्वेअर बी लिहूयात. मग काय होईल पुढे? आता बीने मल्टिप्लाय केलं तर प्लस 2ab स्क्वेअर आणि आणखी बीने बी स्क्वेअरला केलं तर प्लस बी क्यूब. आता पहा बरं, हा 2a स्क्वेअर बी आणि हा ए स्क्वेअर बी किती होतील? 3a स्क्वेअर बी आणि हा ए बी स्क्वेअर आणि इकडचा 2ab स्क्वेअर किती होतील? 3ab स्क्वेअर. काय होईल? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी होतील ना, प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, असा तो फॉर्म्युला तयार झालेला आहे. म्हणजे कसं लक्षात ठेवा तुम्ही? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. नीट पॅटर्न लक्षात ठेवायचं असलं पहा, इथं एची पॉवर किती आहे? 3a, इथं 2a, इथं 1a, इथं पाठीमागं बीची पॉवर किती आहे? 3a, परत आल्यानंतर 2a, परत पुढे आल्यानंतर 1a. अशा पद्धतीने पॉवर लक्षात ठेवा. म्हणजे 3 3 आणि 1 1 जरी लक्षात ठेवले तरी काही अडचण येणार नाही आहे. ओके, चला यावेळी काही प्रॉब्लेम सोडूयात. चला काय दिलं आहे? प्रॅक्टिस सेट 5.2 एक्सपांड. एक्सपांड म्हणत काय? तर के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. पहिला काय आहे? के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. इथं फॉर्म्युला दिला पहा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा. चला वापरूयात. के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय असतो फॉर्म्युला आपल्याकडे? इज इक्वल टू पहिला आहे तो के क्यूब फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 4 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्मचा स्क्वेअर 4चा काय होईल? स्क्वेअर प्लस आता सेकंड टर्मचा क्यूब 4चा काय होईल? तो क्यूब विच इज इक्वल टू आता के क्यूब ॲज इट इज 3 इंटू 4 4 तिचा 12 प्लस 12 के स्क्वेअर. बरोबर आहे का? आता इथे 4चा स्क्वेअर 16 16 3 48 के आणि 4चा क्यूब काय होईल? 64. ओके, झालं सोल्युशन. बस इतकंच. चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला नेक्स्ट काय दिलं पहा? 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. परत तेच फर्स्ट टर्मचा क्यूब करायचा आहे. 7xचा काय होईल? तो क्यूब प्लस 3 इंटू 7xचा काय होईल? तो स्क्वेअर इंटू 8y प्लस 3 इंटू 7x ॲज इट इज आणि 8yचा काय होईल? तो स्क्वेअर आणि प्लस शेवटचा काय असतो? क्यूब म्हणजे 8yचा काय होईल? तो क्यूब. फॉर्म्युला समजला नीट? फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्मचा क्यूब विच इज इक्वल टू पहा 7चा क्यूब काय होईल? 343. पाठ केलेत का? 343 एक्स क्यूब
जर आता वेळ आहे, लॉकडाऊनचा काळ आहे, तर तुम्ही सगळे क्यूब, सगळे स्क्वेअर्स पाठ करून ठेवा. प्लस आता हा 3 इंटू 8 8 24 24 होतील, 7 7 49 होतील, म्हणजे काय होतील प्लस 24y इंटू 49x². आता तात्पुरतं कॅल्क्युलेशनसाठी ठेवतो तसंच. पुढे आता प्लस हा काय 3 इंटू 7 7 3 21x होतील, 21x आणि 8चा स्क्वेअर 8 8 जा 64 y². ओके. प्लस 8चा क्यूब किती होतील, 8चा क्यूब काय होईल पहा 512 y³. फायनल सोल्युशन देऊयात 343x³. आता 24 इंटू 49 किती होतील, 24 इंटू 49 जर आपण कॅल्क्युलेशन केले 1176 x²y. आणि आता 21 इंटू 64 जर केले तर ते येतील 1344 xy². आणि शेवटची टर्म 512 y³ ॲज इट इज. ओके. चला नोट करून घ्या. नेक्स्ट पाहूयात. चला पुढे काय दिलं आहे, 7 प्लस m ब्रॅकेट क्यूब, म्हणजे कसं करता येईल पहा, फर्स्ट टर्मचा क्यूब 7चा काय येईल तो क्यूब, प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म m, प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 7 इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर m², प्लस सेकंड टर्मचा काय होईल तो क्यूब, mचा काय होईल तो क्यूब, विच इज इक्वल टू 7चा क्यूब किती आहे 343. आताच केला होता पहा 343, प्लस 7चा स्क्वेअर 49 3m इंटू 49, बरोबर का. 3 आणि m ची मल्टिप्लिकेशन केली, 7चा स्क्वेअर 49 केला, प्लस 7 3 जा 21 m² प्लस m³ विच इज इक्वल टू 343 प्लस 49 3 जा 147 m प्लस 21 m² प्लस m³. अशा पद्धतीने काय त्याचं सोल्युशन. चला पुढचा करूयात. 52चा क्यूब करायचा पहा. 52चा क्यूब कसा करू शकतो आपण, विच इज इक्वल टू 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब, बरोबर आहे का. विच इज इक्वल टू आता तोच फॉर्म्युला फर्स्ट टर्मचा काय होईल तो क्यूब, 50चा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 50चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म आणि प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ओके. विच इज इक्वल टू 50चा क्यूब काय होतो 125,000 125,000, बरं का. 5चा क्यूब 125 आणि पोहोचते 3 0 तसेच, प्लस 3 2 जा 6 इन ब्रॅकेट 50चा स्क्वेअर 2500 आणि प्लस 5 3 जा 15 150 इंटू 4 आणि प्लस 2चा क्यूब काय होईल 8, विच इज इक्वल टू पहा पुढे 125,000 प्लस 25 इंटू 6 150 15000, ओके, प्लस 150 इंटू 4 600 आणि प्लस 8. सगळ्यांची ॲडिशन काय येईल पहा 140,608. ओके. 1,40,608 एवढा काय त्याचा क्यूब येईल 52चा. आता तसाच आपल्याला 101चा क्यूब करायचा आहे पहा. चला काय येईल तो 101चा क्यूब, त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो 100 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब विच इज इक्वल टू 100चा क्यूब प्लस 3 इंटू 100चा काय होईल तो स्क्वेअर इंटू सेकंड टर्म काय येईल 1 आणि प्लस 3 इंटू 100 इंटू 1चा काय होईल तो स्क्वेअर आणि प्लस शेवटचा काय होईल तो 1चा क्यूब. मग कसं लिहिता येईल आपल्याला 100चा क्यूब 1चा क्यूब 1 आणि 2 झिरोचे 6 zeros. ओके. प्लस 3 इंटू 1 3 होतील आणि 100चा स्क्वेअर काय होईल 10,000 आणि प्लस 3 इंटू 100 300 इंटू 1 पुढे प्लस 1 विच इज इक्वल टू पहा 6 zeros होतील आणि प्लस 3 आणि 4 zeros आणि प्लस 300 आणि प्लस 1. सोल्युशन काय येईल पहा 1030301.
ओके, चला नोट करून घ्या. शेवटचा एक प्रॉब्लेम बाकी तो करूयात. चला काय दिलाय, एक्स प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब कसं लिहिता येईल, फर्स्ट टर्मचा क्यूब एक्स क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू 1/x आणि प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर 1/xचा काय होईल तो स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्मचा क्यूब 1/xचा काय होईल तो क्यूब विच इज इक्वल टू हा एक्स क्यूब हा एक्स आणि इथला स्क्वेअर मधला एक जाईल म्हणजे एक शिल्लक राहील प्लस 3x आणि प्लस इथं 3x ॲज इट इज आणि 1/xचा स्क्वेअर काय होईल 1/x स्क्वेअर. जर पाहिलं तर इथला x आणि इथला एक जाईल एक एक शिल्लक राहील आणि प्लस 1/x क्यूब होईल. पहा 1चा क्यूब 1 येतो म्हणजे इथं x क्यूब प्लस 3x प्लस 3/x आणि प्लस 1/x क्यूब हे राहील त्याचं एक्सपान्शन. ओके, चला आणखी काही प्रॉब्लेम आहेत पुढले पाहूयात. चला पहा 7th एक्झाम्पल काय आपल्याकडे 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब. परत तोच फॉर्म्युला 2mचा काय होईल तो क्यूब प्लस 3 इंटू 2mचा स्क्वेअर आणि 1/5 आणि प्लस 3 इंटू 2m इंटू 1/5चा काय होईल तो स्क्वेअर आणि प्लस 1/5चा काय होईल तो क्यूब. ओके, चला मग सॉल्व करूयात. 2mचा क्यूब 2चा क्यूब 8m क्यूब. मग इथं काय होईल, आता आपल्याला काय करायचं आहे 2mचा स्क्वेअर करून घ्यायला लागेल. मग इकडे 3 इंटू 1/5 मल्टिप्लाय करून घेऊयात प्लस 3/5 इंटू 4m स्क्वेअर. ओके, प्लस इथं किती होतील 3 2 जा 6m इंटू 1/5चा स्क्वेअर 1/25 बरोबर आहे का आणि प्लस 1/5चा क्यूब 1/1चा क्यूब 1 आणि 5चा क्यूब 125. ओके, चला मग कॅल्क्युलेशन काय होईल पुढे विच इज इक्वल टू 8m क्यूब प्लस 4 3 जा किती होतील 12 प्लस 12/5m स्क्वेअर प्लस 6m/25 प्लस 1/125 दॅट इज द एक्सपान्शन. चला नोट करून घ्या. आपण आणखी एक शेवटचा बाकी आहे तो करूयात. काय शेवटचा 5x/y प्लस y/5x ब्रॅकेट क्यूब. चला याला सोडवायचं आपल्याला. मग विच इज इक्वल टू म्हणूयात काय फॉर्म्युला करता येईल आपल्याला फर्स्ट टर्मचा क्यूब म्हणजे 5x/y ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 5x/y ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सेकंड टर्म y/5x. ओके, आता प्लस 3 इंटू 5x/y आणि ब्रॅकेटमध्ये राहील y/5x ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस y/5x ब्रॅकेट क्यूब. ओके, चला 5चा क्यूब काय होईल 125 एक्सचा क्यूब एक्स क्यूब डिवायडेड बाय वाय क्यूब प्लस 3 तसाच 5xचा स्क्वेअर 25 एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर आणि इंटू परत तो y/5x तसाच ठेवा. ओके, मग प्लस इथं 3 इंटू 5x ॲज इट इज 5x डिवायडेड बाय y ॲज इट इज त्याला इंटू वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 5x चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, आणि प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय 125 एक्स क्यूब. ओके, नीट लक्ष देऊन सोडवायची पहा म्हणजे इक्वल टू 125 एक्स क्यूब डिवायडेड बाय वाय क्यूब प्लस इथे किती होती पहा 5 1 जा 5 5 जा एक्सला इथला एक एक जाईल एक शिल्लक राहील पहा इथला वायला इथला एक वाय जाईल एक शिल्लक राहील म्हणजे काय राहील 5 3 जा 15 x/y. ओके, प्लस इथे काय होईल 5 1 जा 5 5 जा मग इथे काय होईल हा एक एक्स इथला एका एक्स सोबत जाईल इथला वाय एका वाय सोबत जाईल स्क्वेअर म्हणजे 2 वाय असणार ना मग काय होईल 3 इंटू वाय आणि इथे खाली राहिला एक्स 5 म्हणजे 3y/5x शिल्लक आहे पहा आणि पुढे प्लस वाय क्यूब अपॉन 125x क्यूब. ओके, चला नेक्स्ट टाईप पाहूयात. नोट करून घ्या पटदिशी.
नेक्स्ट फॉर्म्युला काय पहा, एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. त्याचं पण एक्सपान्शन जसं आपण मगाचं काढलं त्या पद्धतीने येऊ शकतं. डायरेक्टली तुम्ही नोट करून घ्या, तुम्हाला वाटल्यास तुम्ही सॉल्व करून पाहू शकता. ओके, काय फॉर्म्युला आहे, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. म्हणजे आधीचा कोणता होता, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा होता पहा, विच इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब असा होता. आता इथं पहिल्यांदा फर्स्टवाला ए क्यूब प्लस आहे, दुसरा काय करायचा मायनस करायचा, ज्या पुढचा प्लस ठेवायचा, ज्या पुढचा मायनस करायचा. म्हणजे फॉर्म्युला काय तयार होतोय, हा फॉर्म्युला तयार होतो पहा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा कसा येतोय, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब तसाच ठेवायचा आहे, पुढला काय करायचं मायनस मायनस 3a स्क्वेअर बी, पुढला काय करायचं प्लस प्लस 3ab स्क्वेअर, पुढला करायचं मायनस मायनस बी क्यूब. अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार होतोय. अल्टरनेट प्लस मायनस, पहिला प्लस दुसरा मायनस, त्याच्या पुढला प्लस त्याच्या पुढचा मायनस. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट आपले प्रॉब्लेम पाहूयात. काय दिलं, प्रॅक्टिस सेट 5.3. त्यामध्ये आपले मायनसचे प्रॉब्लेम आहेत. चला करूयात. सेम फॉर्म्युला तोच जो आपण लिहून घेतला तिथे तो फॉर्म्युला आपण 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब कसं लिहिता येईल, 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब, 2mचा काय होईल तो क्यूब मायनस 3 इंटू 2mचा स्क्वेअर इंटू 5 आणि पुढे प्लस 3 इंटू 2m आणि 5चा काय होईल तो स्क्वेअर आणि पुढे शेवट मायनस 5चा काय होईल तो क्यूब. ओके, चला मग 2mचा क्यूब काय होईल, 2चा क्यूब 8m क्यूब. आता इथे काय होईल, 5 3 जा 15 मायनस 15 इन ब्रॅकेट 2चा स्क्वेअर 4m स्क्वेअर. आता इथे काय होईल, 3 2 जा 6 प्लस 6m इंटू 5चा स्क्वेअर 25 मायनस 5चा क्यूब काय होईल 125 विच इज इक्वल टू 8m क्यूब मायनस 15 4 जा 60 मायनस 60m स्क्वेअर प्लस 6 25 जा 25 6 जा 150 m मायनस 125. अशा पद्धतीने आपण त्याचं एक्सपान्शन देऊ शकतो. चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. काय दिलं, 4 मायनस पी ब्रॅकेट क्यूब. मग काय तोच फॉर्म्युला, फर्स्ट टर्मचा क्यूब 4चा क्यूब मायनस 3 इंटू 4चा स्क्वेअर आणि पी आणि प्लस 3 इंटू 4 इंटू पीचा काय होईल तो स्क्वेअर आणि मायनस काय म्हणतात शेवट पीचा क्यूब विच इज इक्वल टू 4चा क्यूब काय येईल 64 मायनस 3 इंटू पी 3p इंटू 4चा स्क्वेअर 16. आता 4 3 जा प्लस 12 इंटू पी स्क्वेअर मायनस पीचा क्यूब ॲज इट इज विच इज इक्वल टू 64 मायनस 16 3 जा 48 मायनस 48p प्लस 12p स्क्वेअर मायनस पी क्यूब. अशा पद्धतीचं एक्सपान्शन येईल. ओके, चला थर्ड पाहूयात. चला पहा थर्ड क्वेश्चन काय दिलं पहा, 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब दिलाय. परत तोच फॉर्म्युला मायनसवाला 7x ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 7x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 9y प्लस 3 इंटू 7x इंटू 9yचा काय होईल तो स्क्वेअर मायनस 9y ब्रॅकेटचा काय होईल तो क्यूब विच इज इक्वल टू 7चा क्यूब काय येईल 7चा क्यूब येईल 343 x क्यूब. आता इथे 3 इंटू 9 जा 9 3 27 मायनस 27y आणि इथं 7xचा स्क्वेअर 7चा स्क्वेअर 49 आणि x स्क्वेअर प्लस 7 3 जा 21x आणि 9yचा स्क्वेअर 81y स्क्वेअर आणि मायनस 9चा क्यूब काय येईल 729y क्यूब. ओके, चला तर मग काय होईल पुढे 343x क्यूब. आता 27 इंटू 49 किती होतील पहा बरं मायनस 1323x स्क्वेअर y आणि पुढे प्लस 21 इंटू 81 1701xy स्क्वेअर आणि मायनस 729y क्यूब. अशा पद्धतीने काय होईल त्याचं एक्सपान्शन होईल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलाय 58चा काय दिलाय क्यूब दिलाय म्हणजे त्याला कसं लिहिता येईल 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब
मग कसं येता येईल 60चा क्यूब मायनस 3 इंटू काय येतो ए स्क्वेअर म्हणजे 60चा काय येतो स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 इंटू 60 इंटू 2चा काय होईल तो स्क्वेअर आणि मायनस 2चा काय होईल तो क्यूब. ओके चला 60चा क्यूब 6चा क्यूब येईल 216 आणि एका झिरोचा क्यूब 3 झिरोज मायनस 3 टू 6 आणि 6चा स्क्वेअर 36 आणि झिरोचा 0 0. ओके प्लस 180 इंटू 2चा स्क्वेअर 4 आणि मायनस 2चा क्यूब काय येईल तो 8 विच इज इक्वल टू 216000 मायनस 36 इंटू 6 किती होईल 216 मायनस 21600 मग 180 इंटू 4 किती होईल 720 मायनस 8. आता कॅल्क्युलेशन करा ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर काय लक्षात येईल आपल्या सोल्युशन देतं आहे 195112 इतकं काय राहील शिल्लक राहील. चला शेवटचे 2 क्वेश्चन इकडे दिसत आहेत आणखी ते करूयात. 198चा क्यूब म्हणजे काय होईल त्याला 200 मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब करता येईल आपल्याला. मग कसं लिहिता येईल विच इज इक्वल टू 200चा क्यूब मायनस 3 इंटू 200चा काय होईल तो स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 इंटू 200 इंटू 2चा काय होईल तो स्क्वेअर मायनस काय होईल 2चा क्यूब. ओके चला मग 200चा क्यूब काय येईल 2चा क्यूब 8 आणि 2 झिरोचा क्यूब 6 झिरोज. ओके मायनस 3 टू 6 इंटू 200चा स्क्वेअर 4 आणि त्याच्यावरती 4 झिरोज आणि प्लस 2 इंटू 300 600 इंटू 4 मायनस 8. ओके विच इज इक्वल टू 8 वरती 6 झिरोज मायनस 6 4 24 आणि पुढे 1 2 3 4 झिरोज मायनस 6 4 24 प्लस 2 400 आणि मायनस 8. तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर शिल्लक राहतात पहा विच इज इक्वल टू 77,776,392 इतके याचा काय येईल 198चा क्यूब. चला तर मग शेवटचा एक राहिला तो सॉल्व करूयात. चला 6 क्वेश्चन करूयात. 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब मग काय येईल त्याला विच इज इक्वल टू काय येईल 2pचा क्यूब मायनस 3 इंटू 2pचा स्क्वेअर इंटू 1/2p आणि प्लस 3 इंटू 2p इंटू 1/2pचा काय होईल तो स्क्वेअर आणि मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. ओके चला इथला 2p आणि इथला स्क्वेअर एकमेकाला जातील इथला 2p आणि खालच्यातला स्क्वेअर एकमेकाला जाईल फक्त 1/2p शिल्लक राहील. मग इथं काय शिल्लक होईल पहा 2pचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब 8p क्यूब मायनस 3 टू 6 6p पुढे आता 3 आणि खालचे 2p 3/2p प्लस 3/2p आणि मायनस 1चा क्यूब 1/2p क्यूब काय येईल 8p क्यूब. ओके इतका इझी होता. चला तर मग 7 पाहूयात काय 7th क्वेश्चन 1 मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब म्हणजे कसा होईल 1चा क्यूब मायनस 3 इंटू 1चा स्क्वेअर इंटू 1/a प्लस 3 इंटू 1 इंटू 1/aचा काय होईल तो स्क्वेअर आणि मायनस 1/aचा काय होईल तो क्यूब. ओके 1चा क्यूब 1 3 इंटू 1चा स्क्वेअर काय आहे 3 आणि 1/a म्हणजे काय होईल मायनस 3/a पुढे 3 इंटू 1 3 आणि 1/aचा स्क्वेअर 1/a स्क्वेअर म्हणजे काय होईल प्लस 3/a स्क्वेअर आणि 1/aचा क्यूब म्हणजे मायनस 1/a क्यूब. ओके चला इतकं सोपं आहे पहा नोट करून घ्या. शेवटचा एक प्रॉब्लेम बाकी तेवढा करूयात. चला काय दिलं पहा x/3 मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय x/3 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू x/3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3/x प्लस
3 इंटू एक्स अपॉन 3 इंटू 3 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 अपॉन एक्स ब्रॅकेट क्यूब. ओके, चला मग काय इथे येईल, एक्स क्यूब अपॉन 3 3 9 3 27 मायनस 3 3 9 होतील पा पुढे 3 3 9 अपॉन एक्स 9 अपॉन एक्स आणि इथे इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 9 प्लस 3ला 3 कॅन्सल राहिलं इथे एक्स नंतर 3चा स्क्वेअर 9 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3चा क्यूब 27 अपॉन एक्स क्यूब. ओके, मग काय होईल पहा इथे इथं एक्स स्क्वेअर एका एक्स सोबत जाईल, इथलं 9 सोबत जाईल, एक्सला एक्स स्क्वेअर निघून जाईल. ओके, मग काय होईल पहा एक्स क्यूब अपॉन 27 मायनस एक्स प्लस 9 मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. अशा पद्धतीचं एक्सपान्शन आपण लिहू शकतो. ओके, चला सेकंड क्वेश्चन काय पहा, सिम्प्लिफाय आणि आपल्याला 2a प्लस बी आणि 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचे काहीतरी एक्सपान्शन दिलेत. आपण त्यासाठी दोन्ही फॉर्म्युले a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इथं ठेवलेत, गरजपर्यंत आपण वापरणार आहे. चला सिम्प्लिफाय करूयात. म्हणजे इक्वल टू आता एका स्टेपला दोन्ही फॉर्म्युले वापरूयात 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. आता a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आपला तसा तशा पद्धतीने वापरायचा पहा 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे 2a ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू 2a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू 2a इंटू बीचा स्क्वेअर प्लस बीचा काय असेल तो क्यूब. ओके, हा झाला पहिला एक्सपान्शन. आता मायनस, आता पुढलं एक्सपान्शन ब्रॅकेटमध्ये टाकतोय काय 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे फक्त आता सगळे ह्यादीच लिहिले त्याला मायनस साईन लावायचे म्हणजे 2a ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 2a स्क्वेअर बी तर प्लस 3 इंटू 2a इंटू बी स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता काय होईल 2aचा क्यूब 2चा क्यूब किती होईल 8 आणि a क्यूब तसाच प्लस आता 3b लिहितो मी आणि प्लस 3b आणि 2aचा स्क्वेअर काय होईल 4a स्क्वेअर. आता इथे काय होईल 3 2 6 6a आणि b स्क्वेअर आणि प्लस b क्यूब मायनस ब्रॅकेटमध्ये 2aचा क्यूब म्हणजे काय होईल 8a क्यूब मायनस 3b लिहितो मी तसाच 3b आणि 2aचा स्क्वेअर काय होतो 4a स्क्वेअर लिहितो मी इथे. ओके, प्लस 2 इंटू 3 6ab स्क्वेअर मायनस b क्यूब. ओके, आता मायनसने मल्टिप्लाय केल्यावर बऱ्याचपैकी गोष्टी कमी होतील पहा 8a क्यूब हा 3 4 जा 12 प्लस 12a स्क्वेअर b प्लस 6ab स्क्वेअर प्लस b क्यूब मायनस 8a क्यूब मायनस मायनस प्लस 4 3 जा 12 म्हणायचं 12a स्क्वेअर b हा प्लसचा मायनस होईल मायनस 6ab स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस b क्यूब. ओके, आता पहा आपल्याकडे 8a क्यूब मायनस 8a क्यूब कॅन्सल होतील आणि हा प्लस 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर कॅन्सल होईल. मग काय शिल्लक राहील 12ab स्क्वेअर प्लस 12ab स्क्वेअर किती होतील 12 प्लस 12 24a स्क्वेअर बी 24a स्क्वेअर बी आणि इथं बी क्यूब प्लस 2b क्यूब. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. चला सेम क्रायटेरियाने सेकंड पाहूयात. चला सेकंड क्वेश्चन काय दिला आहे 3r मायनस 2k ब्रॅकेट क्यूब प्लस 3r प्लस 2k ब्रॅकेट क्यूब. हा a मायनस बी ए प्लस बी सारखा दिसतोय का रे नाही आहे. इथे पहा मध्ये प्लस साईन आहे आणि क्यूब्स आहेत. आठवतं का फॉर्म्युला आपला हेच वापरले पाहिजेत. ओके, तर याच फॉर्म्युल्याला आपण काय करूयात एक्सपांड करूयात त्या फॉर्म्युलांनी. आता 3r मायनस 2k ब्रॅकेट क्यूब करायचं आहे म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरायला लागेल. त्याला वापरूयात काय आहे a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे काय होईल विच इज इक्वल टू 3rचा काय होईल तो क्यूब मायनस 3 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचं म्हणजेच फर्स्ट टर्म काय आपल्याकडे 3r ब्रॅकेट स्क्वेअर आणि सेकंड टर्म 2k तर प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म तशीच 3r आणि 2kचा स्क्वेअर आणि पुढे मायनस
2Kचा काय होईल तो क्यूब, 2Kचा क्यूब होईल. तर सेकंड टर्म खाली येऊयात प्लस, सेकंड आपल्याला 3R प्लस 2Kचा क्यूब करायचा आहे. मग काय होईल 3Rचा क्यूब प्लस 3 इंटू 3Rचा स्क्वेअर इंटू 2K प्लस 3 इंटू 3R इन ब्रॅकेट 2Kचा काय होईल तो स्क्वेअर आणि शेवटची टर्म 2Kचा काय होईल तो क्यूब. इथे पहा मायनस 2K क्यूब प्लस 2K क्यूब कॅन्सल होईल. इथे मायनस आणि ही सेम टर्म सारखी ही कॅन्सल होईल. पहा जे राहील ते पाहूयात. आता काय राहिले विच इक्वल टू 3Rचा क्यूब म्हणजे काय होईल तो 27R क्यूब. पुढे इथे 3 3 9 आणि हे याचा स्क्वेअर किती होईल 4 स्क्वेअर. आपण इथं वाटल्या स्टेप करूयात एक प्लस 9R इन ब्रॅकेट 2Kचा स्क्वेअर म्हणजे 4K स्क्वेअर होईल. आता पुढे हा 3Rचा क्यूब किती होईल प्लस 27R क्यूब आणि इथे सेम तशी स्टेप 9R करूयात आधीचे आणि 2Kचा स्क्वेअर काय होईल 4K स्क्वेअर. म्हणजे आता 27 प्लस 27 किती देईल 54R क्यूब प्लस हे 9R इंटू 4 9 4 जा 36RK स्क्वेअर आणि इथे होतील प्लस हे पुढले 9 4 जा 36RK स्क्वेअर. मग 36 प्लस 36 होतील 72 हे होतील 54R क्यूब प्लस 72RK स्क्वेअर. अशा पद्धतीचं सोल्युशन येईल. चला पुढचा पाहूयात. चला 4A मायनस 3 ब्रॅकेट क्यूब. मग चला विच इज इक्वल टू 4Aचा क्यूब मायनस 3 इंटू 4Aचा स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4A इंटू 3चा काय होईल तो स्क्वेअर मायनस 3चा काय होईल तो क्यूब. आपण मायनस इन ब्रॅकेट घेणार आहे. एक बॉक्स घेतो. तर 4A प्लस 3 ब्रॅकेट क्यूब टाकायचं आपल्याला. 4Aचा तो क्यूब प्लस 3 इंटू 4Aचा स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4A तसाच इंटू 3चा स्क्वेअर आणि प्लस 3चा काय होईल तो क्यूब ब्रॅकेट क्लोज. आता ब्रॅकेट एक्सपांड केल्यानंतर थोडंसं कॅन्सलेशन होईल ते करून घेऊयात म्हणजे पुढल्या स्टेप करायला सोपं जाईल. 4Aचा क्यूब 4चा क्यूब 64A क्यूब मायनस 3 3 जा 9 होतील मायनस 9 इंटू 16A स्क्वेअर प्लस 3 4 जा प्लस 12A इंटू 3 3 जा 9 मायनस 3चा क्यूब 27. ओके. आता पुढे होतं ब्रॅकेट तात्पुरतं ठेवूयात. चला मायनस इन ब्रॅकेट 4Aचा क्यूब आहे पहा म्हणजे 64A क्यूब प्लस 9 इंटू 16A स्क्वेअर प्लस 12A इंटू 9 आणि प्लस 27. तर मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय होईल इथे पहा 64A क्यूब 69 जा होते 144 मायनस 144A स्क्वेअर प्लस 12 9 जा होतील 108A आणि मायनस 27 मायनस 64A क्यूब मायनस 9 16 जा होतील 144 मायनस 144A स्क्वेअर इथं 12 9 जा होतील 108 मायनस 108A आणि मायनस 27. आता पहा 64A क्यूब आणि मायनस 64A क्यूब कॅन्सल होतील. हा प्लस 108A मायनस 108 कॅन्सल होईल. मग काय राहील मायनस 144A स्क्वेअर मायनस 144A स्क्वेअर म्हणजे किती होतील विच इज इक्वल टू मायनस 288A स्क्वेअर आणि मायनस 27 किती होतील मायनस 54. अशा पद्धतीचं सोल्युशन आपण देऊ शकतो. चला एक शेवटचा क्वेश्चन बाकी आहे तो करूयात. दोन्हीच फॉर्म्युले एक टाईम वापरायचे त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. थोडं शांत डोक्याने पाहत चला सगळे सुटत आहेत. आता 5x मायनस 7y ब्रॅकेट क्यूब करायचा आहे म्हणजे 5xचा क्यूब मायनस
3 इंटू 5x काय होईल स्क्वेअर इंटू 7y प्लस 3 इंटू 5x आणि आता 7yचा स्क्वेअर करायचा आहे 7yचा स्क्वेअर आणि मायनस 7yचा काय करणार तो आपण क्यूब. ओके, पुढली प्लस टर्म खाली घेऊयात. प्लस प्लस असल्यामुळे ब्रॅकेट टाकायची गरज नाही आहे. 5x ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू 5x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 7y प्लस 3 इंटू 5x इंटू 7yचा काय होईल तो स्क्वेअर आणि पुढे प्लस 7yचा काय असेल तो क्यूब. ओके, आता नीट पहा, हा -3 इंटू 5x स्क्वेअर प्लस 7y ही टर्म सेकंड टर्म आणि या प्लसची सेकंड टर्म एकमेकाचे अपोजिट साईन आहेत, कॅन्सल होऊन जातील. पुढला -7y क्यूब प्लस 7y क्यूब कॅन्सल होतील. काय शिल्लक राहील 5x क्यूब म्हणजे काय होईल 125x क्यूब. पुढे 3 इंटू 5 5 3 15 प्लस 15x इन ब्रॅकेट 49y स्क्वेअर. ओके, आता 5x क्यूब परत तोच प्लस काय होईल 125x क्यूब आणि पुढे परत तसंच 5 इंटू 3 15x इंटू 7yचा क्यूब म्हणजे 7 7 49 आणि yचा स्क्वेअर ॲक्च्युली. ओके, मग काय होईल इथे 125x क्यूब प्लस 15 इंटू 49 735xy स्क्वेअर इथं प्लस 125x क्यूब प्लस 735xy स्क्वेअर. आता 125 प्लस 125 250x क्यूब किती होतील 735 प्लस 735 किती होतील 1470 1470 कारण की 7 7 14 आणि 35 70 होतील आणि पुढला xy स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन येईल. चला तर मग आपण आपला प्रॅक्टिस सेट 5.3 संपवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 5.4 आणि त्याचा रिलेटेड फॉर्म्युला पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.